सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही रेसिपी जी आहे ना, तर स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि आज तुमच्यासाठी मस्त असं छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जेवढं होईल तेवढं शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपली रेसिपी काय आहे ना, तर आज आपल्या रेसिपी स्टार्ट केल्याच्या नंतरच कळेल की काय रेसिपी आहे. तर इथे घेतलेला आहे कुकर. कुकरमध्ये जे आपण भोपळा चिरून घेतलेला आहे ना, तुम्ही इथं पाहत असाल कशा प्रकारे इथं कट करून घेतलेला आहे. आणि पाणी 1 ग्लास ऍड करायचं आहे. हे जास्त पाणी नाही टाकायचं. आणि आपण याला झाकण लावून 2 शिट्टी घेऊया. तर आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि तोपर्यंत काय करतोय, मेथीची गड्डी घेतलेली आहे. एक गड्डी आहे ना, त्यातली अर्धी गड्डी मी नेसून घेतलेली आहे आणि त्याला आता कट करून घ्यायची आहे. आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल की आंबट चुक्का हे आहे. ते पण आपल्याला काय करायचंय, कट करून घ्यायचं आहे. आणि आता कसं आहे, पावसाळ्यामुळे काय होतंय, की खूप भाज्यांवरती माती बसते. म्हणून काय केलं, एका भांड्यामध्ये घेऊन सर्व काही स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि त्यात माझी ना थोडीही इच्छा नव्हती बनवायची. कारण थोडीशी तब्येत खराब होती. पण मिस्टर बोलले, की "बनव." म्हणलं, "ठीक आहे, चालते, बनवते." तर तुम्ही तर पाहिलं असेल, की मी मेथी आणि आंबट चुका मिक्स करून त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं, हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, की आपली जी आहे ना भोपळा, ते म्हणजे शिजून झालेला आहे. तर आता आपण काय करूया, एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि तुम्ही इकडे पाहत असाल, की जे टोमॅटो आणि हिरवी मिरची 5 ते 6 आहे. आणि 4 टोमॅटो आहे, तर ते धुवून वगैरे मी कट करून घेतलेले आहे. आणि जी आपली कोथिंबीर आणि आंबट चुका पण धुवून घेतलेला आहे. तर आपण याच्यामध्ये काय करू, कुकरमध्ये ॲड करूया. आणि जी डाळ पण आहे ना, ते पण स्वच्छ पाण्याने धुतल्याच्या नंतर सर्व काही टाकल्याच्या नंतर आता काय केले, तुम्ही जवळपास 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे. कारण जास्त पाणी घेतल्याच्या नंतर फक्त पाणी राहतं, डाळ व्यवस्थित शिजत नाही. तर आपण ह्याच्यामध्ये आता काय करूया, हळद घेऊया. हळद घेतलेली आहे 1 ते 1.5 चमचा. आणि धना पावडर थोडासा टाकलेला आहे. जवळपास मी ते घेतलेला आहे 1 चमचा. आता आपण सर्व काही मिश्रण एकसारखं करून आपल्याला झाकण लावून डायरेक्ट गॅसवरती ठेवून देऊया. आणि आपल्याला ह्याची 4 ते 5 शिट्टी घ्यायची आहे. म्हणजे चांगली शिजून रेडी होईल. आणि एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहे चिंच. चिंच जास्त काही घ्यायची नाही, तर जवळपास अर्धी वाटी घ्यायची आहे. आणि नंतर आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून ह्याला भिजायला ठेवणार आहोत. आणि तुम्ही दुसरीकडे पाहत असाल, की 3 ते 4 शिट्टी झाल्याच्या नंतर जी डाळ आहे ना आपली, तर पूर्ण एकसारखी मिक्स झालेली आहे. म्हणजे पूर्ण असा एकसारखा गाळ तयार झालेला आहे. आणि जी टोमॅटो वगैरे आहे ना, तर हिरवी मिरची वगैरे पूर्ण एकसारखी झालेली आहे. आणि दुसरीकडे मी चिकन पण बॉईल करून घेतलेलं आहे. तर आपण आता काय करूया, दालच्या आहे ना, तर दालच्या बनवायला घेऊया. तर गॅसचा फ्लेम चालू करून त्याच्यावरती पातेलं ठेवलेलं आहे, जेणेकरून सर्व काही आपले जिन्नस आहे ना, ते व्यवस्थित बसतील. असं एक पातेलं घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल ॲड करायचं आहे. तेल घेतलेलं आहे अर्धी वाटी. आणि इथं कांदा घेतलेला आहे. मी 2 कांदे चिरून घेतलेले आहे. कांदा जे आहे ना, तो गोल राउंड शेपमध्येच कट करून घ्या आणि त्याला लाईट गोल्डन होईपर्यंत असंच आपण परतून घेऊया. तर तुम्ही तर पाहत आहे, की आपला जे कांदा आहे, तो असा लाल गोल्डन झालेला आहे. तर आपण आता काय करूया, ह्याच्यामध्ये जे लसणाची पेस्ट आहे ही ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर 3 ते 4 चमचे लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. ओके. इथं आपण घेतलेले आहे 4 चमचे लसणाची पेस्ट आणि 2 आल्याची पेस्ट घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट मी काय करते, एकदमच करून ठेवते, नंतर प्रॉब्लेम येत नाही. आता ह्याला काय करायचंय, पूर्ण तेलामध्ये परतून घ्यायचे. आपण हे आता काय करूया, होममेड घेतलेला आहे 1 चमचा घेतलेला आहे. आणि बाकी पण इथं आपण घेणार आहे चिकन मसाला 2 चमचे.
औच! बाजलं. आणि पण इथं घेणार आहोत आपण 2 चमचे मटण मसाला. दालचा मसाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. काही हरकत नाही. तर आपला जे मसाला आहे ना, तो ऑलरेडी तळून झालेला आहे. तर आपण ह्यात हे पुदिना आणि कोथिंबीर आहे ते पण म्हणजे मसाल्यामध्ये टाकून घेऊया. कारण ते पण चांगल्यापैकी परतल्या जाईल. ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि फ्रेंड्स मी हा मसाला जे भाजते ना, ते इतका छान सुगंधित वास सुटलेला आहे ना, तर तुम्ही आणि तुम्ही तर पाहत असाल, की सर्व काही मसाले वगैरे टाकल्याच्या नंतर चांगल्यापैकी परतून घेतलेलं आहे ना आणि जी डाळ आहे ना, आता आपण टाकलेली आहे. डाळ जी आहे ना, मसाल्यामध्ये पूर्ण एकसारखं मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण इथं भोपळा जे आहे बॉईल करून घेतलेला आहे, ते पण ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत. आणि आता आपण जे चिकन पण बॉईल करून घेतलेलं आहे, ते पण एक-एक स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फायनली जी आपण काय केलंय डाळ, भोपळा, चिकन सगळं आपल्या डाळीमध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, की थोडीशी उकळी पण त्याला आलेली आहे. आता चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि कन्सिस्टन्सी ह्याची परफेक्ट पाहिजे कारण खूप असं पातळही नको, जेणेकरून भातासोबत खाता येईल. तर इथं मी चिंचाचं पाणी जे आहे ना, ते काढून घेतलेलं आहे. चिंच साईडला काढून घेतली. फक्त त्याचं पाणी घेतलेलं आहे. पाणी डायरेक्टली टाकू नका. जसं पाणी म्हणजे टेस्ट करा. जसं लागेल तसं तुम्ही पाणी चिंचेचं पाणी ॲड करू शकता. का खमंग वास सुटलाय ना, खरंच खूप छान झालंय. आपण ह्याला काय करूया, डाळ जी असते ना, पातेल्याला चिकटते म्हणून काय करायचं, सारखं त्याला हलवत राहायचं जोपर्यंत त्याला चांगली उकळी येत नाही तोपर्यंत. आणि माझा दालच्या परफेक्ट झालाय. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं बटर आणि गावरान तूप मी ॲड करणार आहे. कारण मला ते पाहिजेलच. बिर्याणी असू द्या, दालच्या असू द्या, गावरान तुपाशिवाय, बटर शिवाय टेस्ट नाहीच. तर आपल्या दालच्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण काय करते, बटर आहे, म्हणजे बरंच घेतलंय मी. बटर आहे ते ॲड करते. आणि दुसरी गोष्ट मग आता जी आहे ना, गावरान तूप आहे, ते गावरान तूप मला पाहिजेल तेवढं टाकते. जर तुम्हाला टाकायचं असेल तर अर्धी वाटी टाका. ओके. डन. गॅसचा फ्लेम एकदम कमी करून झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत. जेणेकरून त्याची पूर्ण म्हणजे एकत्र होईल आणि त्याची तरी जी आहे तर भारी येईल अशी. आणि त्याच्यासोबतच आहे ना मी काय केलंय, राईस बनवलेला आहे, मसाले राईस. मसाले राईस म्हणजे काय, गरम मसाला राईस बनवलेला आहे, गरम मसाले टाकून. थोडंसं मीठ कमी आहे तर फ्रेंड्स आपण काय करूया, थोडंसं मीठ टाकून घेऊया. तर फायनली आपली जी दालच्या रेसिपी आहे ना, ती एकदम झालेली आहे. तुम्ही आता पाहू ज्या ज्या ताईंनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. रोजच्या रोज असंच कंटिन्यू भेटत जाऊ. हो ताईंनो, भावांनो, बहिणींनो, प्लीज माझ्या चॅनलला जेवढं तेवढं शेअर करायला विसरू नका. बाय.